बीडमध्ये अमानुषतेचा आणखी एक प्रकार उघड झालाय। अंबाजोगाईमध्ये सेनगावमधील वकील तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। लाऊडस्पीकरला विरोध केल्यामुळे या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली। सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि पाईपनं मारहाण केलेली आहे। वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। सरपंचासह सगळे आरोपी फरार आहेत। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये। यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा, 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता। मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। तर बीड हातचं गेलंच आहे, सिंधुदुर्गावर लक्ष द्या अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या सगळ्यावर दिली आहे। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे। बीडचं हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे।